याल तेव्हा मला कळवा, म्हणजे मी तुम्हाला पत्ता पाठवते। हां ठीक आहे। बाई आज एवढ्या जोरात हात मारली मग मला तुम्ही छोटे सरकार, म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं काम असणार आहे, हो ना? हो मम्मा। हो पण मला एक गोष्ट कळत नाहीये, हे असं काय काम आहे जे तुमचे मामा करू शकले नाहीत आणि त्यासाठी तुम्हाला डायरेक्ट माझ्याकडे यावं लागलं? हां मम्मा अगं ते काम फक्त तूच करू शकतेस। बरं असं आहे का? सांगा बरं काय काम आहे? मम्मा अगं तू बापूंना काल ज्या बाबांबद्दल सांगत होतीस ना, त्या बाबांना मला भेटायचे। ते भविष्य बघणारे? हो मम्मा। हो पण तुम्हाला त्यांना का भेटायचंय? मम्मा कारण मला माझं भविष्य बघायचंय ना। भविष्य? आओ छोटे सरकार, पण तुम्हाला तुमचे भविष्य का जाणून घ्यायचंय? अगं माझं कॉम्पिटिशन आहे ना मम्मा, मग मी त्यामध्ये जिंकेल का नाही हे त्यांना विचारायचे। हो एवढंच ना छोटे सरकार? अहो मग त्यासाठी त्या बाबांना जाऊन भेटायची काय गरज आहे? अहो मी तुम्हाला सांगते ना, या स्पर्धेत 100% तुम्हीच जिंकणार बघा। मम्मा अगं प्लीज सांग ना ग तू, अजून खूप विचारायचे मला काय काय। बरं असं आहे का? मग सांगा बरं तुम्ही अजून काय काय विचारणार आहे? मम्मा अगं मला सारखी चक्कर येते, मग मला असं का होतंय हे त्यांना विचारायचं। अहो छोटे सरकार असं का बोलताय तुम्ही? हे बघा तुम्हाला काही झालेलं नाहीये, तुम्ही एकदम बरे आहात। मम्मा अगं हे जर त्या बाबांनी मला सांगितलं असतं तर मला बरं वाटलं असतं। प्लीज तू सांग ना ते कुठे असतात ते प्लीज। अहो छोटे सरकार तुम्ही एवढे लहान आहात आणि तुम्ही एकटे कसे जाणार? त्यापेक्षा एक काम करते, मी तुमच्या सोबत येते। हां मम्मा अगं माझं भविष्य ऐकायला तू कशा येतेस? त्यापेक्षा मी एकटा जातो। तू नाही सांगणार तर मी मामाला विचारतो। अहो छोटे सरकार हे बघा सांगायला काहीच हरकत नाहीये, पण तुम्ही एकटे कसे जाणार? मम्मा मी माझ्या फ्रेंड्स बरोबर जातो, तू फक्त सांग मला। बरं ठीक आहे थांबा, ते जास्त लांब नाही राहत, ते बाबा ना इथून थांब, माझ्यावर लिहून दे। म्हणजे तुम्ही पूर्ण तयारीत आलाय छोटे सरकार? हां कुंडली बघून भविष्य सांगणाऱ्या बाबांचा पत्ता, मी नक्की काय ठरवले ना हे बघितलंच पाहिजे। हे घ्या। थँक्यू मम्मा। वेलकम छोटे सरकार। अर्जा बरोबर गेलता ना स्वप्नील एकदा आंबे काढायला, मग आवाज तू त्याचे जे रट्टे पडले ना, परत काय नाव काढलं? काय 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 आंब्याची स्टोरी का परत? हे मी मार खाल्लाय सांगता नाही ना, कदम एकदम खुश होतात। बर कदम ऐका ना, हे चित्र निवडले आम्ही, कसं वाटतं बघा की? अरे वा 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 झ्याकच। हा वा, अरे जिवंत चित्र काढावं ना तर अमोलनच। हा हो बाबा, आणि प्रत्येक नवीन चित्रात त्याची कल्पनाशक्ती वाढलेलीच असते। हो आप्या, अगं त्याचं हेच वय आहे नवीन नवीन गोष्टी शिकायचं, त्याला जे पाहिजे ना ते करू दे बघ। नाही खरे, मी हा असा पोलीस हे असली कला आम्हाला वाचण्यात आणि बघण्यातच फक्त माहिती, पोरांना कधी शिकवणार? आम्हाला आपोआप शिकलंय ना ते महत्वाचं आहे। राजीबा तुम्हाला माहित नसेल पण अमोलकडे ही कला आपोआप नाही आली बरं का। दीदीला माहित होतं त्याला चित्रकला आवडती, म्हणून तिने उत्तराखंडला असताना त्याला क्लास लावलेला शनिवार रविवारचा। एक मिनिट, हे सगळं तुला कसं माहिती? हा दीदे, तुला काय वाटलं माझे काय फक्त माझ्याबरोबर खेळत असते तोय? त्याने मला सगळं सांगितलंय आणि ही पण सांगितलंय तो लहान असल्यामुळे तू काय करायची, तुझं काम उरकायची आणि संध्याकाळी क्लासमध्ये जाऊन बसायची, बरोबर ना? हो अरे मला ना तिथे बसायला छान वाटायचं, म्हणजे एवढी छोटी छोटी मुलं होती पण एवढं क्रिएटिव्ह माइंड होतं ना त्यांचं, आणि आपला अमोल पण त्यांच्यासोबत राहून खूप नवीन नवीन शिकायचा। आपे तू अमोलला नुसतं सांभाळलं नाहीस तर त्याच्या बरोबर त्याच्या आवडी पण जपल्यास। हा बाबा, आकार द्यायचं काम आपण करतो, पण अमोलची खरंच घडण्याची इच्छा आहे। वा आप्या, काय बोललीस? हे सगळं खरं आहे, पण अमोल हाय कुठं? हा मी इधर हूँ बापू। आले।
ये तुझ्या चित्राची चर्चा चालू होती. हो का म्हणजे बाबा कोणतं चित्र? अमोल बाळा, ते बघ ते चित्र निवडलंय तुझ्या मा आणि बाबांनी. हो बापू हे चित्र खूप स्पेशल आहे. हो ना? आणि म्हणूनच तू जिंकणार म्हणजे जिंकणारच. मा म्हणते की आपलं बेस्ट करायचं, जे होईल ते होईल. एकदम करेक्ट. बर अमोल बाळा, हे चित्र टीचरला दाखव, बघ काय म्हणतात. हा हो बाबा. बरं ऐक ना, आज माझं तुझ्या स्कूलकडेच काम आहे, तर तू व्हॅननी जाऊ नको, मी तुला सोडतो काय. खरंय, आता जोपर्यंत छोटे सरकारांना पूर्णपणे बरं नाही वाटत ना, तोपर्यंत जितकी वाण टाळता येईल तितकी टाळू आपण. हो हे बरोबर आहे. अर्जुन तू सोड त्याला. हो सोडतो. काय अमोल, येणार ना आपल्या गाडीवर? बाबा आणि शेवटच्या बाबांबरोबर जाणार त्याच्या गाडीत. अरे हे कधी ठरलं? मा अगं ते आज इकडे येतील आणि मग घेऊन जातील. शेवट पण आहे ना माझ्या बरोबर. बर दिदे दाजी, तुम्ही जावा पुढं, तुम्हाला उशीर होत असेल. मी आहे, मी बसवतो त्याला गाडीत. अरे मामा ते गेला आज मला घेतवर येणार देत. तुम्ही जा तुमच्या कामाला. बर बाबा जातो. अमोल बेस्ट ऑफ लक तुला. थँक्यू मोठे बाबा. रुपाली, अगं डबा झाला का माझा? हो हो आलेच. बरं चला, आम्ही पण निघतो. बाय. हा घ्या तुमचा डबा. स्वप्नील सर, आज मी सोडतो तुम्हाला. चला चला. हा चल ग मग. बापू दिप्या सावकाश जावा रे. चला बापू, आपण मागच्या झाडांना पाणी घालूया. बर बर चला. अमोल, हा तुझा डबा. मोठी मा घरी आली वाटतं. मी जातो. बर बर, सावकाश जा बाळा. हो आम्हाला पी. बाय बाय. बाय.
गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. हां. चला निघायचं कार्यक्रमाला. मॅडम आय एम सॉरी, पण तो कन्या शाळेचा कार्यक्रम ऐन वेळेस रद्द झालाय. का हो, काही कारण? नाही, अजून काही स्पष्ट कळलेलं नाहीये, पण ते नवीन तारीख आपल्याला लवकरच कळवते. बरं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण बाकी उरलेली कामं हातात घेऊयात. मग निगडीच्या बाजूला आपण स्वच्छता मोहिमेचं काम सुरू केलेलं, मला त्याचे रिपोर्ट द्या ना. हो हो मॅडम, तुम्ही किती लवकर स्विच ऑन स्विच ऑफ होता हो. म्हणजे एका कामानंतर एक, हे तुमचं शेड्यूल अगदी मनात पक्कं असतं. हो गायतोंडे, प्रतिकूल परिस्थितीसाठी माणसाने कायम सज्ज राहिलं पाहिजे. म्हणजे आता एक काम रद्द झालं म्हणून बाकी सगळी कामं थांबवायची का? बरोबर आहे मॅडम. ते स्वच्छता मोहिमेचा रिपोर्ट मी तयार केलाय, एकदा तुम्ही पडताळून पहा आणि सही करा. गुड. काय, कशी पार पडली मोहीम? उत्तम, जशी आपण आखली होती. म्हणजे अगदी लहान मुलांच्या बागेपासून ज्येष्ठांच्या कट्ट्यापर्यंत सगळ्या ठिकाणी स्वच्छता झाली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदा आपल्या मोहिमेत तरुण मुलांनी खूप सहभाग दाखवला. अरे वा. गायतोंडे, हां? अहो हेच तर हवं होतं आपल्याला. महापालिकेकडनं स्वच्छता मोहिमेचं महत्त्व तरुण पिढीला कसं कळेल हेच तर आपल्याला करायचं होतं ना. येस. छान. बरं आता मी काय म्हणते, दर महिन्याला स्वच्छता मोहिमेच्या जागरूकतेसाठी पथनाट्य व्हायला हवी काय? पण मॅडम त्याचं टेंडर. त्याची तुम्ही नका काळजी करू, मी वर पाठपुरावा करेन. तुम्ही प्लॅन तयार करायला घ्या. ओके मॅडम. गायतोंडे, हा मुलींच्या शाळेचा कार्यक्रम लवकरात लवकर पार पडला पाहिजे. मुलींसाठी जे काही वातावरण चाललंय त्यांना खरंच मार्गदर्शनाची गरज. माझ्याकडनं जेवढं होईल ना तेवढं खरंच मी खूप मनापासून करेन. येस मॅडम, आय अंडरस्टँड युअर कन्सर्न. आपल्याला ते तारीख लवकरच कळवतील आणि होईल तो कार्यक्रम. गायतोंडे, हां? हे असं लहान मुलांना बघितलं की आपल्याला आपल्या उमेदीचा काळ आठवतो ना. म्हणजे बघा ना, एका विशिष्ट वयात आपण अगदी ध्येयाने पछाडलेलो असतो. ॲब्सोल्युटली. आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द फार गरजेची असते आणि ती या लहान वयातच मनात कुठेतरी रुजत असते. गायतोंडे, हां? अहो आपल्या अमोलसाठी पण अशीच एक संधी चालून आली आहे. म्हणजे अहो म्हणजे त्याच्या शाळेतून त्याचं एक चित्र इंटरनॅशनल चित्रकला स्पर्धेसाठी पाठवणार आहेत. व्हॉट? म्हणजे अमोल इतक्या लहान वयात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणार आहे? मला पण त्याचंच खूप छान वाटतंय. मला अमोलचा खूप अभिमान वाटतो. अमोल ही स्पर्धा जिंकून येईलच, पण तो ह्या स्पर्धेत भाग घेतोय हीच खूप मोठी गोष्ट आहे. खरंय. मॅडम, मी सांगतो बघा, आपला अमोल एक दिवस खूप मोठा चित्रकार होईल, बघाच तुम्ही. गायतोंडे, हां? व्यावसायिक आयुष्यात अमोल काहीही बनो, पण मला ना त्याला एक चांगला माणूस म्हणून बघायचंय. मॅडम, तुम्ही जे त्याच्यावर संस्कार करताय ना त्याच्याने तो उत्तमच घडतोय. म्हणजे त्याच्या वागण्यातून, त्याच्या बोलण्यातून हे अगदी स्पष्ट दिसते. थँक्यू. डॉक्टर 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 लवकर या ना. डॉक्टर बघा ना, याला काय झाले? शांत व्हा, पॅनिक होऊ नका. काय झालं याला? अहो डॉक्टर, याला चक्कर आली. मामा, याला आत घेऊन जावा. काय झालं? हो, बरेच दिवस झाले त्याला चक्कर येते. आता थोड्या दिवसापूर्वी तो ऍडमिट होता, मी मध्येच त्याला घरी घेऊन गेलो होतो. ठीक आहे, तुम्ही बसून घ्या. मला चेक केल्याशिवाय काही बघता येणार नाहीये. मी चेक करते आणि तुम्हाला सांगते. बसून घ्या तुम्ही. बसते. हां बसा. रिपोर्ट द्यायला म्हणून आलो होतो आणि इथं ही दिसली. आप्पीच्या पोराला परत चक्कर आली का काय? नियती, काय झालं? अहो माझी 8 दिवस गावाला गेली होती, आज घरी आली. चिंचुके, वहिनी नशीबवान आहेत म्हणायचं. म्हणजे इथं लोक वाट बघतात बायको कधी माहेरी जाईल, आणि तू बायको माहेरावरून परत आली म्हणून खुश आहेस. वा. कसं माहितीये का, अहो ती नसली ना, अहो पोरांचा लय काल 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 चालू असतो. आणि परत इथं पोलीस स्टेशनात आलं की ह्या काय त्यांची बॉम्ब बॉम्ब, आणि घरी गेल्या परत पोरांची बडबड. अहो नुसता डोक्याला ताप होतो बघा. म्हणून ती असली की बरं असतंय. चिंचुके, तू नुसता चिंचुके नाहीस, चतुरी चिंचुके आहेस. अहो कसं माहितीये का, इथनं काम करून गेलं की नाही घरी आराम करायचा, बाकी सगळं ती बघती. त्यामुळे निवांतेस बाबा तू. अहो साहेब, आपलं निवांतपणा चाललंच. तिकडे बघा की. हो आर्या मॅडम, कुठं गुंगलाय? काही नाही, बोला. आर्या, खरंच काय झालंय का? काय प्रॉब्लेम आहे का? अर्जुन, खरं तर हो.
तिथे विजय पांडुरंग चिंचुके असताना तुम्हाला अडचण आहे खटक्यावर सॉल्व्ह करतो सांगा मॅडम तुम्ही लवकर. चिंचुके त्याचं काय आहे ना, तो बायोडाटा लग्नाच्या वेबसाईटवर टाकला होता, तिथून एक लग्नाचं स्थळ आलंय. मुलगा काय करतो? तो मुलगा कृषी विभागात कामाला, पण मी खूप कन्फ्यूज आहे. कन्फ्यूज का हो? काय चिंचुके, अहो मी त्याला कधी भेटली नाही, कधी बोलली नाही त्याच्याशी, आणि असं अचानक निर्णय घेणं म्हणजे मला काहीच सुचत नाही. मी काय करू तुम्ही सांगा ना, काय करू मी? अयो मी कसं सांगेन? हा अर्जुन सांग ना, मी काय करू? सॉरी आर्या, तू काय केलं पाहिजेस मला नाही सांगायला. आणि अजून एक, या बाबतीतले तुझे तू निर्णय घ्यायचा, मला या सगळ्यात नको. अर्जुन पण मॅडम, अहो साहेबांच्या मनात आहे ना तुमच्याविषयी काहीतरी नक्की आहे. तुम्ही डोक्यावर पडलात का हो? तुम्ही बघितलं नाही का, तो माझ्यावर चिडून गेलाय. मॅडम आता झालं काय? म्हणजे चिंचुके तुम्हाला पण असं वाटतंय का की अर्जुन माझ्या बाबतीत इन्सिक्युअर होतोय? करेक्ट. अहो म्हणून तर म्हणतोय साहेबांना आहे ना तुमच्याविषयी काहीतरी वाटत असणार आहे. तसं झालं ना चिंचुके तर खूपच बरं होईल बघा. मॅडम पण तुम्ही जरा संयम पाळा, सगळ्या गोष्टी आपल्याला कळतीलच. ठीक आहे. मोना, हो आले बापू. मोना अगं विनायकरावांची गोळ्यांची वेळ निघून जाईल. जेवणाच कुठवर आलंय तुझं? बापू उरकलाय, आलेच मी. अगं मोना, पण तू एकटीच पळापळी करतेस? अहो विनू बाबा, आज मी एकटीच आहे ना, त्यामुळे स्वयंपाक पण एकटीलाच करावा लागला, त्यामुळे थोडा वेळ झाला. वेळेचं काय नाही ग, पण रुपाली कुठे गेली? काय माहित विनू बाबा, अहो काहीतरी काम आहे म्हणून सकाळीच निघून गेल्या होत्या त्या, पण अजून आलेलाच नाही तो. हा, सकाळी गेली ती अजून आली नाही? काय फोन बिन? अहो नाही ना, किती वाजतील, कुठे आहेत, अहो काहीच नाही सांगितलं त्यांनी मला. तू त्यांना फोन करून बघ कुठे आहेत त्या. हो. डॉक्टर कसं आहे आता अमोल? मी बसून घे. अमोल अगदी ठीक आहे, त्याला बेसिक ट्रीटमेंट दिलेली आहे. पण तुम्ही म्हणत होतात की तो याआधीही ऍडमिट होता? हो डॉक्टर, मागे त्याला असाच त्रास झाला होता, म्हणजे घरात तो चक्कर येऊन पडला होता. आय थिंक दिस इज सिरियस. आपल्याला काही तपासण्या करून घ्याव्या लागतील. तुम्ही घाबरू नका, त्याला काही गंभीर आजार असण्याची शक्यता आहे. अहो पण डॉक्टर, आम्ही त्याच्यामध्ये सगळ्या तपासण्या केल्या होत्या, त्याचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले होते. हे बघा, मी माझं काम करते, पण जर तुम्हाला तपासण्या करून घ्यायच्या नसतील तर इट्स युअर चॉईस. कारण लहान मुलांना वारंवार चक्कर येणं हे नॉर्मल नाही. नाही नाही डॉक्टर, तुम्ही ना सगळ्या तपासण्या करा, म्हणजे जेवढ्या तपासण्या करायच्या त्या सगळ्या करून घ्या. माझी काहीच हरकत नाही, करा तुम्ही तपासण्या. ठीक आहे, आपण तपासण्या करून घेऊया. तुम्ही 2 मिनिटं बसा, त्याला शुद्ध आली की मी कळवते. आत्ताच बरा होऊन घरी आला होता आणि हे काय होऊन बसलंय सगळं.